हजर होते. मंडळ प्रशिक्षण किती जणांनी अटेंड केलं? त्याला हात वर करा. मंडळाचं जे प्रशिक्षण झालं, बरं एक खाली करा. किती जणांनी मंडळ प्रशिक्षण अटेंड केलेलं नाही अशा लोकांनी हात वर करा. अटेंड केलेलं नाहीये खूपच जरा मला त्यांनी अटेंड केलेलं त्यांच्यापैकी सांगा, बूथ म्हणजे काय? बूथ एकदम सांगा. बूथ आपण कशाला म्हणतो? मतदार यादीमध्ये एक समजा 119 120 असा जो हजाराचा जो हे असतो 1011 जे मतदार असतात त्याचा एक बूथ असतो. बरोबर. मतदाराची एक यादी. बसा. मतदाराची ज्या आपण ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या विधानसभेतील एक यादी भाग क्रमांक म्हणजे बूथ. बरोबर आहे. आता या बूथ समितीमध्ये आपल्या भाजपाची जी रचना आहे ती कशी असते? तर भारतीय जनता पक्ष हा विधानसभेच्या बूथ वरती आपलं बूथ मॅनेजमेंट निवडणुकीचं व्यवस्थापन करतो. आता ते करत असताना काय गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत? तर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या त्या बूथच्या समितीची रचना. बूथच्या समितीची रचना कशी असायला हवी? तर बूथ समितीची रचना ही नेहमी 6 म्हणजे आता सध्याची आपली महाराष्ट्राची 6 अधिकारी आणि 6 त्याच्या बरोबरीने सदस्य अशी ती रचना असते. त्या रचनेमध्ये एक बूथचा अध्यक्ष असतो, एक बूथचा सचिव असतो, मन की बातचा प्रमुख असतो, लाभार्थी प्रमुख असतो. त्या ठिकाणी BLA2 जो आता सध्या खूप महत्व त्याला आलेलं आहे तो BLA2 असतो आणि त्याच्या बरोबरीने व्हॉट्सअप ग्रुप प्रमुख असतो. आता या बूथ समितीची रचना करताना आपल्याला काय गोष्टींचा आपल्याला घेतला? बूथ जे आपले मंडळ अध्यक्ष त्यांनी जरा अगदी व्यवस्थित ऐका, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या बूथच्या रचना आपल्याला पुढील 15 दिवसामध्ये पुन्हा करायला लागणार आहे. त्यामुळे त्यांनी खूप अगदी बारकाईने ऐका. तर त्या बूथ समितीमध्ये आपल्याला समाजातील सगळ्या घटकांचा समावेश करण्याची अत्यंत आवश्यक. समाजातील सर्व घटकांची समावेश करताना त्याच्यामध्ये जाती धर्मांचा समावेश असावा. रिजनल म्हणजे भाषिक, सर्व भाषिक त्याच्यामध्ये असावेत, सर्व धर्मीय असावेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा आपण बोलतो जेव्हा एक बूथ समिती आपल्याला तयार करायची तेव्हा समाजातील सगळ्या घटकांचा समावेश. घटक म्हटलं तर त्याच्यामध्ये काय आलं? जे व्यावसायिक झालेत ते देखील. हे करत असताना आपण जेव्हा बोलतो तुला काही सांगायचं इंग्लिश अगदी येतं त्याच्याकडे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा ह्याच्यामध्ये जेंडर बायस, जो जेंडर बायसनेस असतो तो भारतीय जनता पक्षाला साधारणतः 72% बूथ मध्ये सापडले. जेंडर बायसनेस म्हणजे काय? तर बूथ समितीची रचना तुम्ही दिलीत परंतु त्या बूथ समितीमध्ये महिलांचं प्रमाण जे आहे ते अत्यंत नगण्य होतं. का नगण्य होतं? तर ज्या वेळेला आपण बूथ समितीची रचना केली त्यावेळेला महिला बूथ अध्यक्ष होऊ शकतात हा विचारच कोणी केला नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. याच्या अगोदर जी आपली बूथ समितीची रचना होती त्या बूथ समितीच्या रचनेवेळेला विषय असा होता की त्याच्यामध्ये आपण एक महिला प्रमुख ठेवला होता. जी मी तुम्हाला हा काळ कुठला सांगतो जेव्हा चंद्रकांत दादांच्या अगोदर मला वाटतं बहुधा दानवे साहेब अध्यक्ष होते तेव्हा थोडासा वेगळी सिस्टीम होती आपली. आपण 1+30 त्यावेळेला हे केलेलं बूथची रचना. आणि नंतर पक्षाच्या असं निदर्शनास आलं की ह्या 1+30 मध्ये तसं काही काम होत नाहीये. काम करणारी जी ऍक्टिव्ह लोक असतात बूथवरची ती 5-6 असतात. किती असतात? 5-6. आपल्याकडे मंडळामध्ये पण ते प्रमाण दिसतं. मी जबाबदारीने सांगतोय फार लक्षात घ्या. जिल्हा म्हणून ज्या वेळेला आपल्याकडे नवी मुंबई माझ्याकडे आला, हा काही नवी मुंबई माझ्याकडे पहिला जिल्हा नाही. त्याच्यापूर्वी मी रत्नागिरीमध्ये काम केलं, मी दक्षिण रायगडमध्ये काम केलं, मी वसई
विरार मध्ये देखील काम केलं. या 4 जिल्ह्यांचं जर का कंपॅरिझन केलं तर मला वसई विरार मध्ये खूप डेडिकेशन आलं. एक राष्ट्रभक्ती पक्षाच्या प्रति निष्ठा असलेली खूप लोक होती, परंतु येत मात्र काहीच नव्हतं. वोटर होते ते, पण संघटन म्हणून जे करायला पाहिजे ते करायची त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नव्हती. ती क्षमता आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी पाहिलं. काय होतं उदाहरण, तर मी माझ्या नवी मुंबईचं उदाहरण देणार नाही कारण मी तिथे राहतो. मी वसई विरारचं तुम्हाला उदाहरण का देतो, एक थोडासा वेगळा विषय आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल या निमित्ताने, की त्या ठिकाणी बूथची रचना जी होती ती अशी होती की एक इमारत आहे समजा दुबे अपार्टमेंट. त्या दुबे अपार्टमेंट मध्ये राहणारे बूथ क्रमांक 2 मधले पण लोक होते, बूथ क्रमांक 12 मधले पण लोक होते, 37 मधले पण लोक होते, 130 मधले पण लोक होते, 188 मधले पण लोक होते, सगळे त्याच बिल्डिंग मध्ये. आमच्या पुढे प्रश्न असा राहिला की फॉर्मेशन करायचं कसं. बूथ म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या बूथची काहीतरी एक हद्द असते ना, ती हद्द त्यावेळेला निश्चित करणं आपल्याला शक्य नाही. आणि हे कारण कशामुळे होतं, तर योग्य वेळी सौरभ परब, योग्य वेळेला जेव्हा आपण नावं जी आहेत ती त्या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर आपण त्या बूथ मध्ये शिफ्ट करत नाही, त्याच्यामुळे होतं. आणि ती शिफ्ट केलेली जी नावं आहेत ती जर का आपण बरोबर योग्य वेळी त्या बूथ समितीमध्ये घेतली तर आपल्याला ते कार्यकर्ते परत त्या ठिकाणी मिळतात. पण हे होत नाही आणि हा प्रकार त्या ठिकाणी वसई विरारमध्ये आम्हाला सापडला. आमच्याकडे फार कमी दिवस होते, अवघे 20 दिवसांसाठी आम्ही गेलो होतो. लोकसभा निवडणूक तोंडावरती होती, जो प्रचाराचा कालावधी तोच होता आमच्याकडे. तर त्यावेळेला करायला काय पाहिजे, तर आम्ही त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला विभाजित करून एक 6 झोन मध्ये त्याचं विभाजन केलं आणि त्याच्यावरती आम्ही झोन प्रमुख नेमले. मी आता हे जेव्हा बूथ समितीचं तुम्हाला सांगतोय ना, तर बूथ समिती त्यावेळेला गठीत करणं आम्हाला शक्य नव्हतं. आणि मी तुम्हाला काय सांगतोय जेव्हा माझं पूर्ण संपूर्ण कंप्लीट होईल तर तुमच्या लक्षात येईल. मग त्या 6 झोन मध्ये त्यांना तिकडे डिवाइड केल्यानंतर आम्ही पुढे काय केलं, तर त्या झोन प्रमुखाला सांगितलं की तुमच्याकडचे जेवढे पण बिल्डिंग्स आहेत त्या झोन मधल्या त्यांची आम्हाला लिस्ट द्या. काय त्यांच्याकडे तशी नगर होती, नगरांमध्ये परत हे होते. मग त्यांना म्हटलं एक काम करा, हे नगर आहे ना, या नगराचा एक प्रमुख नेमा. त्या झोन वाल्यांना सांगितलं आणि त्यांना सांगा की ही लिस्ट तयार करा. त्या नगरामध्ये परत त्याच्यामध्ये पुन्हा मोठमोठ्या सोसायट्या होत्या, त्याच्यामध्ये 5-5, 6-6 विंग होत्या. म्हटलं एक काम करा, या जे विंग्स आहेत ना, या विंग्सला एक प्रमुख नेमा आणि त्याची आम्हाला पुन्हा लिस्ट द्या. असा करून जेव्हा आम्ही तो बायोडेटा जमा केला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जरी आपला वोटर वेगवेगळ्या बूथ मधला असला तरी तो एकत्रित करून ह्या माध्यमातून आपण त्यांना मतदानासाठी खाली उतरवू शकतो. आणि मग त्या लोकांची लिस्ट, त्या मतदारांची लिस्ट आहे ती बिल्डिंग वाईज झाली आणि त्याचे बिल्डिंग प्रमुख नेमले गेले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांची बैठक